नातं महाराष्ट्राचं वेणं मराठीचं गोष्ट आमच्या सन्मानीचं। नमस्कार मित्रांनो, मी हेमंत कुमार केळकर, आपले सन्मान महाराष्ट्रामध्ये स्वागत। मित्रांनो, लोकमतला जयंतराव पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांची एक मुलाखत बघितली। रॅपिड फायर वगैरे त्याच्यामध्ये प्रश्न विचारले गेले। याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं, आम्हाला पदाची काही इच्छा नाही, आम्ही पदासाठी नाही, लोकांसाठी काम करतो वगैरे वगैरे। प्रश्न असा येतो, गृह मंत्रालय हे स्वतःकडे कायम स्वरूपी आतापर्यंत जेव्हा जेव्हा आले तेव्हा गृह मंत्रालय हे माझ्याचकडे असलं पाहिजे। मग मी उपमुख्यमंत्री असतानाही गृह मंत्रालय माझ्याचकडे पाहिजे, मी मुख्यमंत्री झालो तरी गृह मंत्रालय माझ्याचकडे पाहिजे असं म्हणणारे आणि मागून घेणारे देवेंद्र फडणवीस यांना गृह मंत्रालय का लागतं? जर पदाचीच अपेक्षा नाही आणि मुख्यमंत्री आहेत तर मग गृहमंत्री पद द्यायला काय हरकत आहे, असा माझ्या मनात एक प्रश्न आला, ज्याचं उत्तर देवेंद्र फडणवीस देणार नाहीतच, ते टोलवाटोलवत करतील, परंतु ही सत्य परिस्थिती आहे। गृहमंत्री पद ठेवण्यामागची कारणं आपल्याला काय वाटतात? देवेंद्र फडणवीस स्वतःकडे नेहमी गृहमंत्री पद का ठेवतात आणि ते गृहमंत्री असताना दंगली बिंगली का होतात? आता नागपुरात जी दंगल झाली त्याच्यामध्ये किती लोक मेली, पोलिसांवर दगडफेक झाली, यामध्ये स्थानिक नगरसेवक किंवा एखादा मंत्री होता का? तर उत्तर येईल नाही। जे कोण होते ते सामान्य लोक होते। मग सामान्यांच्या सरकारमध्ये मोठ्यांना इजा होत नाही, सामान्यांनाच इजा होते। हे सगळं गृहमंत्री झाल्यानंतर किंवा स्वतःकडे गृहमंत्री पद ठेवल्यानंतरच का होतं? हे गृहमंत्री असताना नारायण राणेंचा मुलगा नितेश राणे जे गरळ ओकत फिरतो, हे फिरत असताना त्याच्यावर गुन्हा का दाखल होत नाही? हा विषय पण महत्वाचा आहे। आपल्याला काय वाटतं मित्रांनो? कमेंट करून नक्की सांगा। आणि गृहमंत्री पद का ठेवतात असं आपलं मत आहे, देवेंद्र फडणवीस स्वतःकडे गृहमंत्री पद का ठेवतात असं आपल्याला वाटतं, कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। हो, व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका। सोबतच सर्वत्र आपल्या ग्रुपवर त्याला शेअर करा, जास्तीत जास्त ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तुर्तास इतकेच, परत भेटू नवीन विषयासह पुढील व्हिडिओतील। तेव्हा हेमंत केळकर यांचा नमस्कार। महाराष्ट्राचा गोदीचा नातं स्वाभिमान, नातं जुळतं आपलं महाराष्ट्राचं।